नमस्कार. कोकणात जगण्याचा आनंद काय, तर अशी ही आमची संस्कृती आणि असं हे आमचं राहणीमान. कोकणातील या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने कोकणातील विभिन्न संस्कृतीचे विविध पैलू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि आज जरी फारशी कमी झालेली या घरांची संख्या असली तरी हे घर मात्र तुमच्या आठवणीतून नक्कीच निघून जाणार नाही. याची ठेवण, याची बांधणी आणि इथलं सुख, समाधान, शांती, कारण या घराचं नावच आहे समाधान. खरोखर आपण पाहून घेऊया. बालपणीचे दिवस आता आठवायला लागले. खरोखर घराच्या समोर असणारं प्रशस्त अंगण, त्यामध्ये खेळले जाणारे विभिन्न खेळ, आणि एकदा आतमध्ये एंट्री केली की येते ती आमची पडवी. बघा, पडवीची पद्धत कशा एक आमच्या इकडे असं बाजूला टाकायला असायचं, तसेच आज बघायला मिळतंय. त्याच्यावरती छानशी चादर पसरल्या, लांब सडक असणारी पडवी. पावसाळ्यामध्ये सुद्धा खेळण्याचं हे आमचं ग्राउंडच असते. आणि याला लागून हे एक आता त्याला आपण बेडरूम म्हणूया, अशा पद्धतीची ही कन्सेप्ट या ठिकाणी बघायला मिळते. खरोखर याच्या खिडक्या आणि येणारा जो वारा आहे ना, याच्यातून तुम्हाला वेगळ्या अजून एसीची काही गरज लागणार नाही. पडवीतून वरती आल्यानंतर येते ती खरी ओटी. खरोखर मंडळी, ही इतकी जागा जी कमी आहे ना, सगळी घरातली मंडळी इथं बसल्यावरती जवळजवळ बसल्यासारखा भास होतो. आणि हे एका बाजूला तुम्हाला वाचन वगैरे करायला अशा पद्धतीची रचना असते. ओटीवरती असणारी ही कपाट ठेवण्यासाठी जागा, आणि वरती माळा बघा किती सुंदर आहे. या फळ्या तुम्हाला स्लॅबची आठवण विसरून टाकतील. मस्त असं दरवाजा बघतोय. आणि आता माळ्यावर जाण्याची सुविधा आता आपण पाहतोय, शिडीला एक एक पाऊल वर टाकत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर व्हेंटिलेशन सिस्टीम इतकी छान आहे ना. असणाऱ्या ह्या भिंती खरोखर या कोकणाची आठवण करून देतात. त्याचबरोबर सगळ्यांचं श्रद्धास्थान म्हणजे हे देवघर. किती सुंदर, नीरव आणि शांतता वाटते. बाप रे, फारच समाधान. आणि ही जी भांडी आहेत ना, ही आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देतात. आता हे काका आपल्याला सांगतील काय, तर हे मापांच्या भिंती आहेत. पहिल्यांदा पूर्वी पडली रुढीत साळविती जगा परिचारी, असा हा पहिल्यांदा जो संसार होता आपला. तर ह्या भिंती मापाच्या असायच्या घराच्या. आता लोकांना फ्लॅट आवडतात जास्त, पण फ्लॅट मध्ये गरम होते. या यामध्ये एसी पण लावण्याची काही गरज नाही. आपल्याकडे भांडी आहेत पितळेची, जुन्यातली आहेत. हे देवघर आहे आणि आमनदिवा आहे. इथं हे देवघर आहे. फक्त हा मजगर आहे. इकडे ओटा आहे, त्याच्यात मध्ये कपाट आहे, जुन्यातलं पेटी आहे. आपल्याकडं पाळणा आहे, जणगी आहेत जुन्याच्या पद्धतीच्या. हे दरवाजे वगैरे जुन्या पद्धतीचीच आहेत. आपल्याकडं पराती आहेत मोठ्या, तांब्याच्या, पितळेच्या. अशी भांडी आपल्याकडे आहेत. ते आता बघायला मिळतं. हे बघायचं कार्यक्रम ते आता नवीन मुलांना काय यातली माहीत नसते, तर त्याच्यासाठी हे सगळं आपण हे उद्भवलेलं आहे. ते अंडे बघितले, सांगितले मी बरे. वरती पाठवू नका ना. कोण आहे आता? ते बघा गेले तिकडं. प्राचीन या संस्कृतीमध्ये आणि या कोकणामध्ये एक स्त्रीला स्वयंपाकगृहामध्ये काय सन्मान असतो त्याची सगळी ठेवण जर पाहिली तर आता या माऊलीच्या रूपामध्ये आता बघायला मिळेल. गॅसवरच्या जेवणाला चव नसते. मला पण तसं आवडायचं नाही. पहिल्यांदा आमच्या खाली गॅस घेतली होतं ना, तेव्हा मला चहा पण आवडत नव्हती गॅसवरची. प्रशस्त घराची कल्पना आपण करू शकतो. खरोखर इथून पाय हलणार नाही अशा पद्धतीने दिवसभरासाठी ही अशी शेजारी बाउंड्रीला बघा झाडं लावलेली असतात. म्हणजे घर असं असावं असं वाटतंय. मध्ये ज्याला आम्ही आवाडसुद्धा असं म्हणतो, घराच्या पाठीमागील भाग. खरोखर एकत्र कुटुंब या ठिकाणी बसत जेवण करत, जेवण खात, सगळ्या निसर्गाकडे म्हणजे आकाशाकडे पाहत सुंदर अशी लढलेली सावली आणि त्याचबरोबर उत्तम असा वारा, या सगळ्याच्या सानिध्यामध्ये खऱ्या अर्थाने असणारं हे घर हे कोकणातली खऱ्या अर्थाने आठवण आहे. त्याचे घर पाहिलं की आपल्या पूर्वजांची आठवण येते आणि निश्चितच काहीतरी आता आपण गमावल्यासारखं वाटतं. ते पुन्हा एकदा सांगण्याची सुद्धा किंवा बघण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळते. खरोखर खूपच छान वाटते. ते पाण्याचा बंब आहे इकडे.
जुन्याच्या काळातलं मंडळी आपण रहाट पाहिला नसेल ना, तर तो रहाट पाहण्याची संधी आता मिळते आपल्याला. हे बघा आमची मंडळी आलेली आहेत. छोटी माझी मुलगी आता रहाट ओढते. विहिरीतलं पाणी कसं काढायचं ते एक प्राचीन काळामधली पद्धत, एक मॉडेल म्हणून विहीर बनवलेली आहे. हां, याला रहाट म्हणतात काय? इकडे बघ, तुला हे घर कसं वाटलं? हां, काय काय आहे घरामध्ये? जुन्या काळातली भांडी. हां, अजून रूम किती आहेत? कशा आहेत? कुठल्या कुठल्या रूम आहेत? बेडरूम, हॉल, किचन ज्याला आपण म्हणतो त्याला खूप सुंदर सुंदर नावं आहे तिथे. आणि एकंदरीत घर बघा किती सुंदर आहे. आणि हो, आपल्यासोबत लहानग्यांना सुद्धा कळलं पाहिजे, कोकणची संस्कृती ही सांताक्लॉजची नाही, तर सकाळच्या प्रहारी घरोघरी येणाऱ्या या वासुदेवाची आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट